वेळच नाही राहणार। असे जर वक्ते तयार झाले खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र कमी भाषेमध्ये त्यांनी सांगितलं, तरी पण थोडासा बोलण्याचा प्रयत्न करतो छंद म्हणून। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलात। अतिशय आनंदाची गोष्ट आहे, परंतु एवढी खंत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले विचार आणि आचार आपल्या डोक्यामध्ये जोपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जयंती साजरी होणार नाही। मला असं वाटतं, कारण की आपण म्हणतो आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, पण त्याच्या उलट असं आहे की मातीत लोळतो आम्ही स्वतःच्या कर्मामुळे। त्यामुळे आपण सुद्धा या ठिकाणी त्या गाण्याच्या ओळीप्रमाणे राहिलो पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर वामनदादा लिहितात, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेचे टोक असते, परंतु आताच्या तलवारी या बोथट झालेल्या वाटतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कदाचित जिवंत असते तरी ते म्हणले असते की खऱ्या अर्थाने मी कोणाचा उद्धार केला आणि या ठिकाणी मी कोणत्या समाजाला उचलून धरण्याचं काम केलं, ज्यांच्यासाठी ज्या महिलांसाठी मी हिंदू कोड बिल एक प्रस्थापित केलं आणि सगळ्या महिलांना शिकण्याचा अधिकार दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूण 32 डिग्र्या घेतल्या, त्यापैकी MA PhD DSc LLD डिलीट आणि बॅरिस्टर ऍट लॉ याचा अर्थ असा होतो की त्या ठिकाणी कायद्याचा संप होतो। बॅरिस्टर का म्हटलं जातं, वकील आणि बॅरिस्टर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वकील न म्हणता बॅरिस्टर का म्हणतात, कारण की कायद्याचं ज्ञान हे बाहेर देशातून संपादन केल्यानंतर त्या व्यक्तीला बॅरिस्टर म्हटलं जातं आणि कायद्याचं ज्ञान हे स्वतःच्या देशातून संपादन केल्यानंतर त्यांना ऍडव्होकेट किंवा वकील म्हटलं जातं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमी वेळामध्ये एवढ्या डिग्र्या घेऊन तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थाने जगण्याचा या ठिकाणी एक नवा उमंग दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे अनेक वाक्य आहेत। त्यांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आपण शिकलो, संघर्ष केला, पण संघटित अजूनही झालो नाही। त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या म्हणे एका पुस्तकामध्ये लिहिलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, परंतु शिक्षण घेण्याच्या ऐवजी आपण या ठिकाणी व्यसनाला अधीन जात आहोत आणि व्यसन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये जर नाचत असेल तर आपल्या एवढा मूर्ख व्यक्ती कुठे पाहायला मिळणार नाही। जर छोटंसं उदाहरण, काल परवा तुम्ही एक पेपरला ऐकलं असेल, इथं तेलंगवाडी नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये एकही बुद्धिस्ट नाहीये, परंतु तिथल्या सर्व आदिवासी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भीमजयंती काढली आहे। सगळ्यात गर्वाची गोष्ट आहे। म्हणजे आपण कुठेतरी काहीतरी घेतलं पाहिजे। मला आता कोणीतरी सांगितलं की आम्ही 1-1 रुपया जमा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केलेली आहे। बरोबर आहे ताई, आपल्याला करणंच गरजेचं आहे, कारण की आपला बाप आहे, आपली आई आणि बाप आपल्याला जन्म दिला तरी हा आपला बाप विसरता येणार नाही। आणि आपण आपल्या महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे तर अशा कित्येक देशामध्ये 193 देशामध्ये जवळपास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो। आता तुम्ही पाहत असाल मोठ्या प्रमाणात, काल परवा आदर्श कॉलेजला, मी त्या कमिटीमध्ये आदर्श कॉलेजला त्या ठिकाणी 3 मुली होत्या, SC समाजातील, चांभार समाजाची आणि 2 SC समाजाच्या मुली होत्या आणि तिथे एका प्राध्यापकाने त्यांना बायोलॉजीसाठी अपात्र केलं होतं। एवढी मोठी त्या ठिकाणी शोकांतिका होती की त्या मुली सेटनेट अपियर मध्ये पास झाल्या, म्हणजे सेटनेट परीक्षा पास होतात आणि MSc ला नापास होतात, ही खूप मोठी शोकांतिका होती। आम्ही 10-5 जणांनी तिथे मोर्चा काढला आणि खऱ्या अर्थाने त्या मुलींना न्याय मिळवून दिला। म्हणजे सांगायचं तात्पर्य, हे जे काही बळ आलं, ही काही शक्ती आली, ही काही जी पावर आली, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी विचारांमुळे आणि आचारामुळे आली। त्यांचे विचार आणि आचार आपण डोक्यामध्ये घेतले पाहिजे। केवळ नाचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होणार नाही मित्रांनो, तर त्यांचे पुस्तके वाचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी केली पाहिजे। मी जिथे गेलो तिथे हेच बोलत असतो, जिथे मला बोलवायला म्हणजे भाषण करण्यासाठी बोलवतात त्या ठिकाणी हा संदेश देतो। सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म माहित आहे, त्यांची कारकीर्द माहित आहे, त्यांचा मृत्यू माहित आहे, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला त्या ठिकाणी कशा पद्धतीचं उचलून धरलं आणि आमचा कसा त्यांनी विकास केला, डेव्हलपमेंट कशा पद्धतीची केली, ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। नाचत असताना आता आपण इथं वाद पाहिला की नाचत असताना कोणाला तरी धक्का लागला आणि त्यामध्ये आपले सैनिक आपल्या सैन्यांना मारत आहेत। ही सगळ्यात मोठी या ठिकाणी ट्रॅजेडी म्हणता येईल, शोकांतिका म्हणता येईल। ज्या काही गोष्टी झालेल्या असतील त्या ताबडतोब तिथे सोडून द्यायला। मी 14 एप्रिल पासून ते आज 29 एप्रिल पर्यंत प्रत्येक दिवशी एक जयंती केली, प्रत्येक दिवशी, आणि एवढी गोष्ट पाहायला मिळाली की प्रत्येक जयंतीमध्ये छोटा मोठा तरी वाद होतच आहे।
आणि एकच आमच्या हिंगोलीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो. हजारो डीजे गांधी चौकामध्ये एकत्र होतात, हजारो सांगतोय मी, प्रत्येक गल्लीतून एक डीजे त्या ठिकाणी गांधी चौकात एकत्र होतात, पण कुठल्या व्यक्तीला धक्का लागत नाही, कुठलाही कुठे वाद होण्याची त्या ठिकाणी शंका उडत नाही. आणि आपलं छोटंसं गाव असून आपली तर खूप प्रबळ शक्ती आहे, आपल्या छोट्याशा गावामध्ये त्या ठिकाणी जयंती आपण साजरी करतो, ही खूप मोठी एक मानाची गोष्ट आहे. परंतु वाद होतात ही खूप मोठी ट्रॅजेडी आहे. तर मला एक सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपल्या आजूबाजूला कुठेही जरी जयंती असेल, इव्हन आपल्या गावात म्हणा, शेजारच्या गावात म्हणा, तर वाद मिटवण्याचा प्रयत्न करा, वाद पेटवण्याचा प्रयत्न करू नका. जोपर्यंत तुम्ही वाद मिटवण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपला समाज सुधारणार नाही मित्र. आता सांगायचं एवढं तात्पर्य आहे की आपण फक्त काय केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की बुद्धिस्ट समाजाचे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की मराठा समाजाचे, आणि हिरवा झेंडा म्हणलं की मुस्लिम समाजाचा. परंतु आपण वाटून घेतले मित्र सगळ्यांसाठी. कधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर त्यांनी आपला समाज ठेवला असता तर महिलांसाठी त्यांनी कार्य केलं नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांना एक मुस्लिम स्त्री एक अर्पित केली होती, त्यांनी बहीण म्हणून तिला बाजूला टाकलं आणि बहीण म्हणून तिला समजलं. म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे सुद्धा विचार आपण घेतले पाहिजे. याच आठवड्यामध्ये 11 एप्रिलला आपल्या या शिक्षक खरेखुरे आरक्षणाचे जनक त्या ठिकाणी ज्योतिबा फुले यांची सुद्धा जयंती आहे. 26 जूनला या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे. आपण ह्या सुद्धा जयंत्या केल्या पाहिजे म्हणून, कारण की आजकाल विद्यार्थ्यांना ह्या जयंत्या झाल्याशिवाय मी ज्या प्रिमायसिस मध्ये हिंगोलला मी राहतो, मी फक्त बुद्धिस्ट एकट्याच त्या गल्लीमध्ये राहतो, पण प्रत्येक जयंती मी घेतो माझ्या दारामध्ये. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल किंवा मग छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, राजर्षी शाहू महाराज जयंती असेल, अनेक महापुरुष, कारण की महापुरुषच या ठिकाणी आपल्या पाल्यांना किंवा आपले येणारे जे जनरेशन आहे त्यांना जर आपण सांगितलं तरच कळणार आहे. नाहीतर आपल्याला आपला पाल्य किंवा आपला विद्यार्थी विचारले की पप्पा हा जो फोटो आहे तो आपला आजोबाचा आहे का, आहे की नाही. तर आपल्याला आता सांगावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, ही या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती आहे, असं आपण सांगणं गरजेचं आहे मित्र. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जयंती साजरी करत असताना आपण त्यांचे जे काही विचार आहेत, जे काही आचार आहेत, जे कर्तृत्व मातृत्व जे काय आहे ते आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे, सगळ्या अंगीकृत केलं पाहिजे. आता बराच वेळ झालेला आहे, बरंच काही बोलायचं होतं, मला बोलण्याची खूप आदत, प्रत्येक ठिकाणी मी बोलतो, परंतु तुम्ही आता नाचून खूप दमला आहात, त्यामुळे मी माझ्या काही शब्दांना विराम देतो. परंतु एक विनंती आहे, सगळ्यांच्या माय बहिणीच्या पायाला लागून माझी एक विनंती आहे, ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो त्या वेळेस जर आपला मुलगा दारू पिऊन जयंतीत आला तर त्याला बुटाने घरात नेऊन मारा, ही माझी विनंती आहे. तुमच्या पायाला मी हात लावून सांगतो. आणि बापांना सुद्धा विनंती आहे, जर आपला मुलगा दारू पिऊन जर जयंतीमध्ये नाचत असेल तर त्याला हातपाय बांधून घरात मारा. जोपर्यंत तुम्ही तुमच्यापासून